वाशिम जिले में शिवसेना ठाकरे गुट के उपजिला प्रमुख नागोराव ठेंगड़े ने अपने पद से इस्तीफा दे दिया है। ठेंगड़े का आरोप है कि उनके लिए जमा किया गया एबी फॉर्म जिला प्रमुख ने अपने द्वारा चुनावी फायदे के लिए अपनी पत्नी के नाम के आवेदन में जोड़ दिया। उन्होंने ये भी घोषणा की है कि वे अब अपक्ष रूप से चुनाव लड़ेंगे। इस घटनाक्रम के बाद शिवसेना ठाकरे गुट के अध्यक्ष पद के उम्मीदवार रेखा मापारी के सामने मुकाबला और कठिन हो सकता है। अब देखना होगा कि वाशिम में आखिर किस पक्ष का झंडा लहराएगा। 25 ते 30 वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करतो आणि एकनिष्ठ म्हणून पक्षासोबत आहो आणि माझा या पक्षामध्ये एवढं काम असल्यामुळं माझा समाज इथं भरपूर असल्यामुळं मी या पक्षाकडे माझा अर्ज दाखल केला होता आणि या नंतर मला खासदाराकडून सांगितलं की बुवा तुमची उमेदवारी मी देत आहो आणि तुमचा एबी फॉर्म मी जिल्हा प्रमुखाकडे देतो आणि त्यांना त्याच्याकडे पाठवला। मात्र जिल्हा प्रमुखाने माघारी फॉर्म भरून ठेवलेला होता आणि ते एबी फॉर्म त्यांच्या पत्नीले लावला आणि माझ्या संग घात केला। या घाता केल्यामुळे माझं एकदम मन दुखलं आणि माझ्या कार्यकर्त्याचं समाजाचं की असं कसं झालं वेळेवर, म्हणून मी माझा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहो। माझी नाराजी फक्त जिल्हा प्रमुखावर आहे। माझ्यासोबत घात झाला। यापुढे तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार का? आता मात्र मी अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे आणि मी लढणार। आपल्यासोबत किती लोकांनी राजीनामे दिले? माझ्यासोबत बरेचसे लोकांना राजीनामे दिले। उपजिल्हा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, काही शाखा प्रमुख आहेत। या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी राजीनामे दिले। मी त्याचा विश्वास घेऊन आणि समाजाचा भी विश्वास घेऊन त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। मी अपक्ष उमेदवारी लढणार। माझा समाज भरपूर माझ्या पाठीशी आहे आणि कार्यकर्ते पण माझ्या पाठीशी आहेत, म्हणून मी ही उमेदवारी ठामपणे लढणार। ठीक।